नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। खबर नांदेड़ से है, जहां नांदेड़ के हिमायत नगर के सभी कृषि दुकानदारों के लिए महात्मा फूले सभागृह में कार्यशाला का आयोजन किया गया, जिसमें साथ ही पोर्टल के माध्यम से ऑनलाइन बीज बिक्री कैसे करें, इसकी पूरी जानकारी दी गई। इस कार्यशाला में तहसील कृषि अधिकारी शिवाजी मिराशे, जिला कृषि गुण नियंत्रक अधिकारी अमोल पेकम, राष्ट्रीय बीज प्रमाणन कारण यंत्रणा के अजय मीर गेवार, ब्रजेश सिंह गुण नियंत्रक, कृषि अधिकारी यदुराज गाजेवार और तहसील कृषि संगठन अध्यक्ष रमेश आप्पा पलशिकार उपस्थित थे। इस दौरान उपस्थित दुकानदारों को डिजिटल माध्यम से बीज विक्रय प्रक्रिया की विस्तार से जानकारी प्रदान की गई। नगर तहसील अंतर्गत मध्ये सारथी पोर्टल अंतर्गत कृषी दुकानदाराची मीटिंग झाली। या मीटिंग मध्ये जे काही निकष लावले, या निकषाच्या संदर्भात आपलं काय काय म्हणणं आहे? खरं तर हे साथी पोर्टल बाबतचं प्रशिक्षण होतं। साथी पोर्टल हे बियाण्याच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत पारदर्शकपणे शेतकऱ्यांना माहिती या पोर्टलच्या माध्यमातून बियाण्याची विक्री व्हावी या उद्देशाने हे आजचे हे प्रशिक्षण होते। यामध्ये आपण याच्यामध्ये प्रामुख्याने साथी पोर्टलच्या अंमलबजावणीमध्ये फेज 1 आणि फेज 2 अशा दोन प्रकारचे फेज या ठिकाणी आहेत। याच्यामध्ये फेज 1 मध्ये पैदासकार पायाभूत व प्रमाणित बीजोत्पादन याचं वितरण आपण त्याच्यामध्ये दाखवतो। तर फेज 2 मध्ये उत्पादित बियाणं जे आहे ते शेतकऱ्यापर्यंत वितरित होणार आहे, त्याची नोंदणी आपण या फेज 2 मध्ये करत असतो। याच्यामुळे पारदर्शकता येणार आहे, शेतकऱ्यांसाठी सुलभ राहणार आहे आणि गुणवत्तेचे नियंत्रण होणार आहे। त्याचबरोबर जे परराज्यातील बियाणं आहे याच्यावर देखील नियंत्रण होणार आहे। विशेषतः बियाणाची ट्रेसेबिलिटी म्हणजे बियाणं कोणत्या ठिकाणावर किती प्रमाणात आहे याची सुद्धा आपल्याला याच्यात माहिती मिळणार आहे आणि त्याचबरोबर वितरण शेतकऱ्यापर्यंत जे जाणार आहे बियाणं याच्यावर सुद्धा आपण या साथी पोर्टलच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणार आहोत। हे साथी पोर्टल जे आहे ते केंद्र शासनाचं पोर्टल आहे आणि याच्यामध्ये आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे। एवढंच या साथी पोर्टलच्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। नांदेड़ से सीनियर संवाददाता शुद्धोदन हनवते की रिपोर्ट। देखा जाए तो इस कार्यशाला में कृषि दुकानदारों को आधुनिक तकनीक अपनाने और बेहतर सेवाएं देने में सहायता मिलेगी। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।